गोष्ट आहे सीता नावाच्या मुलीची। सीता काशीपूरमध्ये राहत होती। सीता दिसण्यात आणि सौंदर्यात संपूर्ण गावात सर्वात सुंदर होती। सीतेचे सौंदर्य पाहून तिच्यासाठी अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले, पण तिच्या आईमुळे ते प्रस्ताव अनेकदा मोडले जात होते। खरं तर सीतेची आई सावत्र आई होती। सीतेची सख्खी आई तिच्या बालपणीच वारली। त्यामुळे सीतेच्या वडिलांनी राधा नावाच्या मुलीशी लग्न केले आणि तिच्यापासून त्यांना एक मुलगी झाली। पण एके दिवशी सीतेच्या वडिलांचेही हृदयविकारामुळे अचानक निधन झाले, ज्यामुळे सीता पूर्णपणे विस्कळीत झाली। त्यावेळी फक्त सुमननेच सीतेला आधार दिला आणि कालांतराने तिच्या जखमा हळूहळू बऱ्या झाल्या। वडिलांच्या मृत्यूनंतर सीतेला घरात सुमनशिवाय कोणीच नव्हते, कारण तिची सावत्र आई अनेकदा सीतेशी खूप वाईट वागायची। तिला सीता अजिबात आवडत नव्हती आणि सीतेचे वडील राजेश यांच्या मृत्यूनंतर ती सीतेला खूप त्रास द्यायची। ती दिवसभर सीतेला घरातील सर्व कामे करायला लावायची आणि ती तिच्या मुलीचे खूप लाड करायची। कधी कधी सुमन याला विरोध करायची, मग तिची आई तिला फटकारायची। बिचारी सुमन तिच्या आईच्या फटकारासमोर काहीही बोलू शकत नव्हती। अरे ये सीता, कुठं गेली? लवकर इकडे ये। काय झालं आई? मी तुला केव्हाच सांगते आहे की माझ्या रूमची साफसफाई करून घे जा आणि माझ्या सुमनचे सर्व कपडे घाणेरडे झाले आहेत, ते सर्व धुवून टाक। हो आई, मी जाते। आई, कपडे धुवून गच्चीवर वाळत टाकले आहेत, मी आता जेवू शकते का आई? नाही, आता नाही, आधी जा आणि लालाच्या दुकानातून सर्व रेशनचे सामान घेऊन ये, मगच तुला अन्न मिळेल। आई, तू मला पैसे दे, मी लालाच्या दुकानातून रेशन घेऊन येते। सुमन, मध्येच बोलू नकोस, जा आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर। तू अजून घरकाम करण्या इतकी मोठी झालेली नाहीस। अरे तू आता उभी राहून माझ्याकडेच का पाहत आहेस? जा आणि लालाच्या दुकानातून लवकर रेशन घेऊन ये आणि हो, कागदावर लिहिलेल्या प्रत्येक वस्तूचा हिशोब घे। सीता सामान घेण्यासाठी लालाच्या दुकानात पोहोचते। लालाजी, मला 1 किलो तांदूळ, 1 किलो डाळ आणि 3 किलो पीठ द्या। सीता लालाच्या दुकानातून सामान खरेदी करत होती, तेव्हाच गावातील सेठ दयावंत तिथे पोहोचला। अरे ओ सीता, तू इथे आहेस? हो साहेब, मी नुकतेच काही रेशनच्या वस्तू मागवल्या आहेत, मी त्या घेण्यासाठी आली आहे। अरे लाला भाऊ, किती रुपये झाले सीताचे? हा भाऊ, 200 रुपये झाले आहेत। हो, हे 200 रुपये माझ्या खात्यावर लिहून ठेवा। नाही नाही सेठजी, तुम्ही काय म्हणताय? आईने मला पैसे दिले आहेत। लाला भाऊ, हे पैसे घ्या आणि त्यातून 200 रुपये वजा करा। सेठ दयावंत खूप हुशार आणि लोभी माणूस होता। त्याचे नेहमीच सीतेवर लक्ष असायचे। त्याला सीतेशी लग्न करायचे होते आणि तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने सीतेशी बोलण्याचा प्रयत्न करायचा। सीता लालाला पैसे देते आणि घरी परत येते। दयावंतचा उद्देश सीतेला कोणत्याही मार्गाने मिळवणे होता। त्यासाठी त्याला काहीही करावे लागले तरी तो तयार होता। एके दिवशी सेठ दयावंत सीतेच्या घरी येतो। नमस्कार राधाजी, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे। नमस्कार सेठजी, कृपया या, बसा। काय झाले आहे सेठजी? तुम्ही अचानक आमच्या घरी कसे आलात? माझी काही चुकी झाली आहे का? अरे नाही नाही राधाजी, तुम्ही काही चूक केली नाही, उलट मी तुमच्याशी दुसऱ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी आलो आहे। खरं तर मी तुमच्या मोठ्या मुलीबद्दल बोलण्यासाठी आलो आहे। काय झालं? तिने आता काय केले? अरे देवा, ही मुलगी कुठेही जाते तेव्हा ती नक्कीच काही ना काहीतरी करते। मला तिच्यावर खूप राग येतो। अरे नाही नाही राधा बहीण, असं काही नाही।
खरं तर ती तुमची मोठी मुलगी आहे. ती मला खूप आवडते आणि खूप सुंदर आणि चांगली वागणारी आहे. तुम्ही तिचे लग्न माझ्याशी लावून द्याल का? त्या बदल्यात मी तुम्हाला खूप पैसे देईन. पैशाचे नाव ऐकताच राधाच्या डोळ्यासमोर लोभ येतो. तुम्ही किती पैसे द्याल? तुला जेवढे हवे तेवढे. सीतेला माझ्या हाती दे. अरे वा, काय गंमत. निदान ही मुलगी तरी माझ्या काही कामाची होती. आता मी सेठ दयावंतकडून खूप पैसे कमवीन असे दिसते. सेठ सीतेच्या सौंदर्यावर वेडा झाला होता. ठीक आहे सेठजी, सीतेचे लग्न तुमच्याशी ठरले आहे. सीता आणि सुमन दुसऱ्या खोलीतून हे ऐकतात. सेठ दयावंत गेल्यानंतर सुमन रागाने तिच्या आईकडे येते. राधा सीता आणि सुमन समोर असहाय्य असल्याचे भासवते आणि म्हणते की तुमचे वडील गेल्यापासून तुमच्या दोन्ही बहिणींचा खर्च माझ्या एकटीवर आला आहे. मी कसे तरी सीतेचे लग्न करून देईन, जे तुमच्या वडिलांनी पैसे वाचवले होते, पण त्यानंतर माझ्याकडे काहीही उरणार नाही. मग अशा परिस्थितीत मी सुमनचे लग्न कसे करेन? तू विचार कर सीता, मी सुमनचे लग्न कसे करून देईन? घरात कमावणारे कोणी नाही. जर तुझ्या लग्नामागे तुझ्या धाकट्या बहिणीचा थोडासा स्वार्थ मला दिसला तर त्यात काय चूक आहे? आता तूच मला सांग सीता. शेवटी माझ्याकडे काही पैसे असतील तरच मी सुमनचे लग्न करू शकते. आई, तू काळजी करू नकोस. मी बाहेर जाऊन पैसे कमवेन आणि सुमनच्या लग्नासाठी पैसेही वाचवेन. पण आई, मला त्या दयावंताशी लग्न करायचे नाही. तो चांगला माणूस नाही. तो नेहमी माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहतो. मला त्याच्याशी लग्न करायचे नाही. हे बघ सीता, मला काहीही सांगायचं नाही. तुला फक्त दयावंताशीच लग्न करावे लागेल. आणि तुझ्यात असे काय आहे की तुझ्यासाठी एक राजकुमार येईल? फक्त तोच माणूस या घरात येईल जो मला हवा आहे. आणि मी तुमच्या दोघांशी याबद्दल वाद घालू इच्छित नाही. आईसाठी सीता आणि सुमन या निर्णयाबद्दल खूप दुःखी होत्या. सीता कोणत्याही परिस्थितीत दयावंताशी लग्न करू इच्छित नव्हती. यासाठी सीता आणि सुमन यांनी मिळून एक योजना आखली. दुसऱ्या दिवसापासून सीता दयावंताच्या घरी जाते. दयावंत सीतेला त्याच्या घरी पाहून खूप आश्चर्यचकित होतो. जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला मला एक खास हार द्यावा लागेल, जो गावातील मोठ्या मंदिरात ठेवला आहे. तो हार खूप मौल्यवान आणि अमूल्य आहे. जर तुम्ही तो हार माझ्याकडे आणलात तर मी तुमच्याशी लग्न करण्यास तयार होईल. माझे स्वप्न होते की मी तो हार माझ्या गळ्यात एकदा घालेन. तुम्ही माझ्यासाठी हे करू शकत नाही का? जर असे असेल तर समजून घे की तो हार तुझाच आहे. मी लवकरच तो हार तुझ्याकडे आणीन. मला 2 दिवसांचा वेळ दे. सीता सेठ दयावंताच्या घरून सरपंचींकडे जाते आणि 2 दिवसांनी मंदिरात होणाऱ्या चोरीची बातमी सरपंचींना देते. सीता, तुमची बातमी पक्की झाली आहे की 2 दिवसांनी मंदिरात भगवान शिवाचा खास हार चोरीला जाणार आहे? हो सरपंचजी, ही पक्की बातमी आहे. 2 दिवसांनी त्या मंदिरात हार चोरीला जाईल. मी काही दुष्टांना याबद्दल बोलताना ऐकले. ठीक आहे, त्याचा शोध घेतो. सीता, आता तू काळजी न करता घरी जा. मी सर्व कामाची काळजी घेईन. सीता घरी जाते आणि नंतर 2 दिवसांनी अमावस्येच्या रात्री सेठ दयावंत मंदिरात घुसतो आणि मंदिरातील हार चोरण्याचा प्रयत्न करतो. तिथे काही लोक सरपंचींसह मंदिरात आधीच उपस्थित होते. सेठ दयावंत हार चोरताच सगळे लोक बाहेर येतात आणि त्याला हार चोरताना पकडतात. सगळे लोक म्हणतात, हार चोरल्याबद्दल सर्वात कठोर शिक्षा मिळायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणीही या मंदिरातून चोरी करू नये. पोलीस दयावंतला अटक करतो. शेवटी दयावंतचा लोभ आणि बेईमानी संपते. सीतेची सावत्र आई तिचा खूप शोध घेते, पण सीता घरात कुठेच सापडत नाही. सीता घरी येताना पाहून राधा बडबडत असते.
सीता राधाला संपूर्ण गोष्ट सांगते की तिने सेठ दयावंतला धडा कसा शिकवला आणि त्याला तुरुंगात कसे पाठवले. राधा सीतेसमोर आनंदी असल्याचे नाटक करते. सीता तिच्या खोलीत जाते. माझ्या हातात खूप पैसे होते आणि या मुलीमुळे मला आता काहीही मिळणार नाही, पण या मुलीद्वारे त्याची भरपाई नक्कीच करेल. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.